जीवा, मानिनी आणि विक्रम या तिघांनी मिळून नंदिनीला खोटा निरोप दिला, म्हणजे जीवा आजारी पडला आहे असं सांगितलं आहे। आता नंदिनी घरी परत येण्यासाठी हे नाटक केलेलं असतं। आता नंदिनी सुद्धा धावत धावत जीवाला पाहण्यासाठी घरी आलेली असते। आता नंदिनीच्या चेहऱ्यावर जीवाची काळजी आणि प्रेम दोन्ही दिसत असतं। आता ती जीवाजवळ येते आणि आपुलकीने विचारते, जीवा काय झालं, तुम्हाला खूप बरं वाटत नाहीये का? त्यावेळेला जीवा हो ग नंदिनी, तू परत आलीस का असं म्हणत असतो। आता नंदिनी खूपच काळजीने जीवाची चौकशी करत आहे। पाहून हे तर दिसत आहे की त्या दोघांमध्ये खूपच प्रेम आहे। तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जीवा आणि नंदिनीचा हा सीन तुम्हाला पाहायला आवडेल ना? तर काळजी करू नका, याच वेळेने मालिका चालली आहे। एक ना एक दिवस नंदिनी जीवाकडे परत नक्की येणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनी मोबाईलवर जीवा आणि नंदिनीचे फोटो इंटरनेटवरचे पाहत बसलेली असते। आता पाहता पाहता इतकी मग्न झालेली असते की तिला पूर्वीचे क्षण आठवायला सुरू होतात, ज्या क्षणांमध्ये तिला किडनॅप केलेलं असतं आणि ज्यावेळेला जीवा वाचवायला आलेला असतो, आणि ज्या क्षणांमध्ये जीवाने तिच्यासाठी खूप छान गजरा घेतलेला असतो आणि स्वतःच्या हाताने तिच्या केसांमध्ये माळलेला असतो। आता हे आठवत आठवतच नंदिनी फोटो स्क्रॉल करत असते। स्क्रॉल करता करताच एका फोटोला तिच्या हातून लाईक होतं। आता तिला लाईक करायचं नसतं तरी सुद्धा त्या फोटोला लाईक होतं। आता ती खूपच स्वतःला त्रास करून घेते, बापरे हे काय झालं, मला तर लाईक करायचंच नव्हतं, हे कसं काय झालं। आता इकडे जीवा त्याच्या रूम मध्ये नंदिनीचे फोटो भिंतीवर चिटकत असतो आणि खूप छान नंदिनीकडे पाहून हसत असतो। तेवढ्यातच मोबाईलवर मेसेज आलेली एक रिंग वाजते। आता ती रिंग ऐकून एकच मिनिट, म्हणजे फोटोतल्या नंदिनीला जीवा म्हणत असतो एकच मिनिट असं म्हणतो आणि फोन बघायला जातो। आता मोबाईलचा लॉक काढतो आणि पाहतो तर काय, नंदिनीने फोटोला लाईक केलेलं असतं। आता नंदिनीने फोटोला लाईक केले म्हटल्यानंतर जीवा म्हणजे आनंदाने नुसता वेडापिसाव होतो। आता नंदिनीच्या फोटोकडे पाहतच जीवा म्हणत असतो, ए तू आपल्या फोटोला लाईक केलेस का, खरंच तू लाईक केलेस? आता जीवा इतका खुश झालेला असतो की स्वतःशीच बडबडत असतो, म्हणजे तू आपल्या नात्याविषयी अजूनही विचार करतेस असं म्हणून तो आता यस यस करतच उड्या मारायला लागलेला असतो। आता जीवा इतका खुश असतो की त्याने तिथे बेडवरच सगळा पसारा मांडून ठेवलेला असतो। त्या पसाऱ्यामध्येच त्याचं जॉकेट असतं। आता ते जॉकेट हातात घेतो आणि एक जॉकेटचा हात आपल्या खांद्यावर टाकतो, एक हात हातात घेतो आणि त्या जॉकेटला नंदिनी समजूनच डान्स करायला सुरू करतो। आता डान्स करता करता जीवाला तिच्या बरोबरच्या सगळ्या आठवणी आठवत असतात। तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक सोनेरी क्षण त्याला आठवत असतो। आता नंदिनीची जीवाला खूपच आठवण येत असते। आता त्या जॉकेट बरोबर डान्स करता करता जीवाला त्याच पसाऱ्यामध्ये नंदिनीचा एक फोटो दिसतो। आता पटकन जीवा ते जॉकेट टाकून देतो आणि तो फोटो उचलतो आणि त्या फोटो बरोबर डान्स करायला सुरू करतो। आता नंदिनीच्या फोटोकडे पाहून जीवा खूपच खुश झालेला असतो, कारण त्याला असं वाटत असतं की नंदिनीने जाणून बुजूनच आपल्या फोटोला लाईक केलं आहे। आता जीवा त्या फोटोकडे पाहतच म्हणत असतो, थँक्यू सो मच नंदिनी, तू इतकं जरी केलंस ना माझ्या बाबतीत तरी सुद्धा मी जिवंत राहीन, फक्त याच आशेवर। आता इथे नंदिनी खूपच अपसेट असते, तिच्या हातून चुकून लाईक झालेलं असतं म्हणून। आता ती स्वतःशीच विचार करत असते, मी हे काय करून बसले आहे, मला तर लाईक करायचंच नव्हतं ना। आता ती स्वतःशीच विचार करत असते, समज गैरसमज याचेच गुंते मला नको आहेत आणि तेच वाढत आहेत माझ्या आयुष्यातून, मी त्यांना ब्लॉक तर केलं आहे, आता सोशल मीडियावरून सुद्धा मी त्यांना ब्लॉक करणार आहे, नको ते नुसते मोह आणि पुन्हा पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात डोकावणं, असं म्हणून नंदिनी सोशल मीडियावरून जीवाला ब्लॉक करून टाकते। आता जीवा इकडे हातामध्ये मोबाईल घेऊन नंदिनीच्या फोटोकडे पाहतच म्हणत असतो, अजून कुठल्या आपल्या फोटोला लाईक तू केलेस का लाईक, आता मी पाहतोच थांब, असं म्हणून मोबाईल चेक करायला जातो। पाहतो तर काय, नंदिनीची प्रोफाईलच दिसत नसते। आता जीवा स्वतःशीच म्हणत असतो, हिची प्रोफाईल का दिसत नाहीये बरं, हिने मला ब्लॉक केला आहे का? हो खरंच हिची प्रोफाईल दिसत नाही म्हटल्यानंतर हिने मला सोशल मीडियावरून ब्लॉक करून टाकला आहे। अशी काय ग तू, आता तर आपल्या फोटोला लाईक केलंस तू आणि आता लगेच ब्लॉक करून टाकलंस। आता तरीही जीवा त्या फोटोकडे पाहतच म्हणत असतो, चालतंय तू काहीही केलंस तरीही चालतंय, पण मी प्रयत्न करणं सोडणार नाही। आता जीवा लगेच स्वतःशीच बडबडत असतो, चला फोन करू का मी,
नाही नाही करतोच, लगेच करतो असं म्हणतो आणि नंदिनीचा नंबर डायल करतो. आता जीवाने केलेला फोन इकडे नंदिनीच्या मोबाईलवर पसारेवाला म्हणून पडतो. आता नंदिनी पटकन फोन उचलते आणि जीवाला ओरडायला सुरू करते, तुम्हाला कळत नाही का मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, पुन्हा पुन्हा फोन करून का त्रास देत आहे मला, आणि मी सोशल मीडियावरून तुम्हाला ब्लॉक केलं आहे, याच्यावरून तरी ओळखा की मला अजिबात तुमच्याशी बोलायचं नाहीये. आता जीवा म्हणतो, कळतंय ना मला, सगळं कळत आहे, पण ब्लॉक करण्या अगोदर आपल्या फोटोला तू लाईक केलं आहेस चकाचक बाई, आणि त्या फोटोच्या लाईक मध्ये मला तुझं हृदय दिसत आहे आणि त्या हार्ट मध्येच तुझं आणि माझं हृदय जवळ आलं आहे हेच जाणवलं मला. आता हे ऐकून नंदिनी पुन्हा चिडते. आता नंदिनी चिडून म्हणत असते, झालं का तुमचं, बोलू का मी आता थोडं. त्यानंतर जीवा म्हणतो, बोल ना, तू फक्त बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं, यासाठी तर फोन केला आहे मी चकाचक बाई. आता नंदिनी जीवाला म्हणत असते, नीट ऐका, मी तो फोटो स्वतःच्या मर्जीने लाईक केलेला नाहीये, तो माझ्या हातून चुकून लाईक झाला आहे. त्यावेळेला जीवा म्हणत असतो, हरकत नाही चकाचक बाई, समोरच्या व्यक्तीच्या चुका मोठ्या मनाने माफ करण्यामध्येच खरी माणुसकी आहे आणि मला नाही वाटत तू आपल्या फोटोला लाईक करून कोणती चूक केली आहे. नंदिनी, खरं सांगू का, आणि अशा चुका तुझ्या हातून वारंवार होत राहू देत, मला आवडेल ते. आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, चकाचक बाई खरं सांगू का, तुला माझी आठवण येत होती म्हणूनच तू आपले फोटो पाहत बसली होतीस ना, आणि म्हणूनच चुकून का विना आपला फोटो तू लाईक केला असशील, बरोबर ना. आता नंदिनी मात्र शांतच असते, जीवाचं बोलणं ऐकून घेत असते. आता जीवा नंदिनीसाठी एक कविता तयार करतो आणि म्हणून दाखवायला सुरुवात करतो. आता तो म्हणत असतो, खारे वारे किती पसारे, सारे काही आवरणे, सगळं काही तुझ्या माझ्यामध्ये, 100चे 5 गजरे केसामध्ये माळावे, वडा भोवती 5 फेरे तुझ्या माझ्यामध्ये. आता हीच कविता पहिल्यांदा एकदा नंदिनीला ऐकवून दाखवलेली असते आणि ती नंदिनीला खूपच आवडलेली असते, म्हणून आता पुन्हा जीवा तीच कविता नंदिनीला ऐकवत असतो. आता नंदिनी मात्र मध्येच जीवाला थांबवते आणि बास बास करा, एक शब्दही पुढे बोलू नका असं ती म्हणते. आता नंदिनी असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, का ऐकायचं नाहीये, काय त्रास होतोय का, म्हणजे हे ऐकल्यानंतर तुला आपल्या प्रेमाची जाणीव होते का, आणि तुला जाणीव होते का तुझं माझ्यावर खूप प्रचंड प्रेम आहे ते, अजूनही माझं नाव घेतलं की तुझा श्वास अडतो का. आता असं काहीतरी जीवा खूपच बोलत असतो. नंदिनी मात्र थोडंफार ऐकून घेते आणि जीवा बोलत असतानाच मधीच फोन कट करते. आता हे सुद्धा जीवाला कळतं आणि जीवा सुद्धा फोन कट करतो. आता फोन कट केल्यानंतर जीवा थोडासा अपसेट होतो, तरीही तो पुन्हा नंदिनीच्या फोटोकडे पाहतच म्हणत असतो, मला माहित आहे चकाचक बाई, तुझं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, पण तू मान्य करत नाहीयेस, पण नक्की मान्य करशील. मी असं काहीतरी करेन की तू एक दिवस तुझं माझ्यावरचं प्रेम स्वतःच्या तोंडाने बोलून दाखवशील. आता जीवा त्या फोटोकडे पाहतच म्हणत असतो, किती सुंदर कविता बनवली होती तुझ्या आणि माझ्या नात्यावर. आता जीवा पुन्हा इकडे कवितेच्या राहिलेल्या लाईनी पूर्ण करत असतो आणि म्हणत असतो, नंदिनी किती छान कविता मी तुझ्या आणि माझ्यावर बनवली होती. त्यानंतर इकडे मानिनी किचन मध्ये स्वयंपाकाच्या तयारीत असते किंवा चहा बनवत असते. त्यावेळेला तिला नंदिनी आणि काव्याची खूपच आठवण येत असते, ती खूपच उदास झालेली असते. आता मानिनीला नंदिनी आणि काव्याबरोबरचे क्षण सतत आठवत असतात. नंदिनी बरोबर किचन मध्ये उभं राहून मारलेल्या गप्पा किंवा काव्याला सिनेमन कॉपी बनवायला शिकवताना मानिनी, त्यानंतर काव्याला स्वयंपाक काहीच येत नसतो ना, त्यामुळे मानिनीनेच थोडंफार स्वयंपाक तिला शिकवलेला असतो, ते सुद्धा मानिनीला आठवत असतं. आता या दोघींच्या आठवणीमध्ये मानिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आता ती रडायला लागलेली असते. तेवढ्यातच विक्रम तेथे येतात आणि विक्रम तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. शांत हो मानिनी, रडू नको. आता विक्रम म्हणतात, तुमच्या तिघींची चांगलीच गट्टी या किचन मध्येच जमायची ना, तुमच्या तिघींचं एकत्र चहा बनवणं, तुमच्या तिघींचं एकत्र नाश्ता बनवणं, आम्हा पुरुषांविषयी वेगवेगळे गॉसिप करायचे, असा सगळा कार्यक्रम तुमच्या तिघींचा चालायचा ना इथे किचन मध्ये. आता विक्रम म्हणतात, सुनांच्या बरोबर तुझी मैत्री झाली होती मानिनी, बरोबर ना, आणि त्याच मैत्रिणींची तुला आठवण येत आहे. आता मानिनी थोडीशी हसतच म्हणत असते, हो मला त्यांची खूपच आठवण येत आहे, म्हणजे याच ठिकाणी नंदिनी बरोबर मी सगळी प्लॅनिंग करायची, म्हणजे सकाळी नाश्त्याला काय करायचं, दिवसभराचा बेत काय करायचा, हे सगळं नंदिनी आणि मीच ठरवायची. सगळ्यांच्या आवडीनिवडी मी नंदिनीला सुरुवातीला सांगायची. आता मात्र काय झालं होतं, तिला ऑटोमॅटिक सगळ्यांना काय आवडतं काय आवडत नाही हे कळायला लागलं होतं. आणि आता काव्याने सुद्धा किचन मध्ये खूपच लक्ष घातलं होतं. ती सुद्धा या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. इथेच काव्याने पहिल्यांदा पार्थसाठी खिचडी बनवली होती
चटणी आणि श्रीखंड सुद्धा बनवलं होतं। आता मानिनी रडतच विक्रमला सांगत असते, आमच्या तिघींची मैत्री किती घट्ट होती हे सगळं या किचनने पाहिलं आहे आणि या गोष्टीला हे किचनच साक्षीदार आहे आणि या दोघी आज किचन मध्ये नाही आहेत तर हे किचन मला सुद्धा ओळख दाखवत नाही। आता मानिनी खूपच रडायला लागलेली असते आणि ती म्हणते, मला या दोघी परत हव्या आहेत, या घरामध्ये या किचन मध्ये त्या दोघी मला हव्या आहेत। आता विक्रम तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात। मानिनी तू रडू नकोस, तू हार मानू नकोस, नेहमी मी संकटात असताना, मी खचलेलो असताना तू मला सांगायचीस ना हार मानायची नाही, मी कितीही खचलो तरी तुझी मूठ मात्र घट्टच असायची। आणि मानिनी तू अशी रडू नकोस आणि तू हार मानू नकोस, कारण तुझी हार मानणं हीच माझी सगळ्यात मोठी हार आहे। आता मानिनी नाही म्हणत असते आणि रडणं सुद्धा आवरत असते। आता विक्रम म्हणत असतात, तुला एक सांगू का, आपल्या दोन्ही मुली परत या घरामध्ये येणार आणि आपण त्या दोघींचं पुन्हा एकदा या घरामध्ये गृहप्रवेश करूया, येईल तो दिवस सुद्धा लवकरच येईल। त्यावेळेला मानिनी म्हणते, खरंच असं होईल का हो? त्यावेळेला विक्रम म्हणतात, हो ग नक्की होईल। तुला खरं सांगू का मानिनी, जीवा आणि काव्या किती प्रेमामध्ये गुंतले आहेत पार्थ आणि नंदिनीच्या, आपण डोळ्याने पाहिलं आहे ना। आणि नंदिनी आणि पार्थ सुद्धा काव्या आणि जीवाला सोडून राहू शकत नाहीत हे सुद्धा आपण पाहिलं आहे। आता विक्रम त्या दोघांच्या बाजूने म्हणजे नंदिनी आणि पार्थच्या बाजूने बोलत असतात। आता ते म्हणत असतात, ती सुद्धा माणसंच आहेत ना, मग त्यांना राग येणारच की, ती कुठले संत लागून गेले, लोकांना बोलायला काय जातं की माफ करावं, मोठ्या मनाने माफ करावं, लोकांना बोलायला काय जाते। त्यानंतर विक्रम म्हणत असतात, मानिनी खरं सांगू का तुला, जे लोक ना, जे कपल्स मनापासून अगदी झोकून देऊन प्रेम करतात ना, त्यांना दुःख सुद्धा अशा प्रकारेच होत असतं। त्या दोघांना खूपच दुःख झालं आहे आणि खूपच त्या गोष्टीचं वाईट सुद्धा वाटलं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला थोडासा वेळच लागणार आहे। त्यानंतर मानिनी सुद्धा म्हणते, हे खरं आहे, या गोष्टीला थोडा वेळ लागणार आहे आणि मुख्य म्हणजे त्यांना जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ त्यांनी घ्यावाच। त्यानंतर विक्रम म्हणतात, हो नक्की, आणि तसेही जीवाने नंदिनीला सुरुवातीला किती त्रास दिला आहे आणि काव्याचं काय, काव्या आत्ता शाण्यासारखी वागत, पार्थने सुद्धा काव्याला खूप सहन केलं आहे आणि प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, हे प्रत्येकाने एक्सेप्ट केलंच पाहिजे। संसाराचं सुद्धा कसं असतं ना, म्हणजे चक्र असं फिरत असतं, म्हणजे पहिल्यांदा ज्या ठिकाणी जीवा आणि काव्य होते त्या ठिकाणी आता पार्थ आणि नंदिनी आली आहेत, पण ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित पहिल्यासारखं होईल, मला विश्वास आहे। आता विक्रम सुद्धा हो हो सगळं ठीक होणार आहे। त्यावर मानिनी म्हणते, तोपर्यंत मी माझ्या दोन्ही मैत्रिणींना मिस करत राहणार आहे आणि मी त्या दोघींची वाट सुद्धा बघणार आहे। आता विक्रम म्हणतात, बरोबर, अगदी बरोबर बोललीस, आणि आपल्या मुलींनी जरी घर सोडलं असलं तरी सुद्धा या घराने त्यांना सोडलेलं नाही आणि या घरातल्या माणसांना सुद्धा त्या विसरलेल्या नाहीयेत। तुला सांगू का, सकाळी मला सुनबाई 2 चा मेसेज आला आहे। आता विक्रम फोनवरचा मेसेज मानिनीला दाखवत असतात, म्हणजे त्या मेसेज मध्ये असतं, बाबा सकाळच्या गोळ्या तुम्ही घेतल्यात का? त्यावेळेला मानिनी म्हणते, हा मेसेज कुणी केला आहे, नंदिनीने केला आहे का? त्यावेळेला विक्रम म्हणतात, हो। आता मानिनी म्हणते, काय नंदिनीचा नंबर तुम्ही सुनबाई 2 म्हणून सेव्ह केला आहे का? त्यावेळेला विक्रम हसतच हो हो असं म्हणतात। आता मानिनी म्हणत असते, असं कोण नंबर सेव्ह करतं बरं? त्यावेळेला विक्रम म्हणतात, हा तर देशमुखांचा पॅटर्न आहे। आता विक्रम म्हणत असतात, सुनबाई 1चा तर मला फोनच आला होता, ती म्हणत होती मी माझ्या बोक्यासाठी उद्या एक गिफ्ट पाठवणार आहे, ते त्यांना द्या आणि त्यांची काय रिएक्शन आहे ते मला सांगायला विसरू नका। आता मानिनी सुद्धा हो का असं म्हणत असते। त्यावेळेला विक्रम म्हणतात, मानिनी खरंच तुला सांगू का, जोपर्यंत नात्यामध्ये असे प्रयत्न सुरू राहणार तोपर्यंत जगामध्ये कुठलेच संसार तुटणार नाहीत। आता विक्रम मानिनीला म्हणत असतात, आता सासूबाईंनी थोडे दिवस ब्रेक घेतला आहे म्हटल्यानंतर विक्रम देशमुखची बायको म्हणून आज ब्रेकफास्ट साठी काय बनवणार आहे? आता इकडे वसुवत्या त्यांच्या रूम मध्ये मोबाईल पाहत बसलेले असतात, तेवढ्यातच त्यांच्या समोर बर्गर येतो आणि वसुवत्या बर्गर असं म्हणतात। त्यावेळेला तो बर्गर रम्या घेऊन आलेली असते। आता बर्गर वसुवत्या म्हटल्यानंतर रम्या म्हणत असते, हो माझ्या खास आईसाठी खास बर्गर मी घेऊन आले। त्यावेळेला रम्या वसुवत्यांना गमतीने म्हणत असते, खा ग बेब, मज्जा कर। आता त्यावेळेला वसुवत्या म्हणतात, मला बेब म्हणतेस, मी तुझी आई आहे। आता रम्या म्हणते, अगं हो ग आई, तू माझी आईच आहे, तू माझी लाडकी आई आहेस ना, म्हणून तुला मी आजपासून बेब असं म्हणणार आहे। आता वसुवत्या रम्याचं हे बोलणं ऐकून म्हणत असतात, आज अगदी कौतुकाची टाकी उलटून चालली आहे असं दिसत आहे। आता वसुवत्या परत म्हणतात,
बरं ठीक आहे, आज माझं एवढं कौतुक का चाललं आहे? या स्पेशल बर्गर पाठीमागचं स्पेशल कारण नेमकं काय आहे? आता रम्या खूपच खुश होऊन आनंदाने सांगत असते, तुला सांगू का खरं कारण? तर गच्चीवर आज मी आणि पार्थने एकत्र वॉक केला. आता हे ऐकून वसवत्या म्हणतात, वॉक केल्यानंतर तू बर्गर खातेस का? त्यानंतर रम्या म्हणत असते, काय ग आई? त्यानंतर वसवत्या म्हणतात, हो नक्कीच मी खरं बोलत आहे. अगं आई, मी काय सांगतोय ते महत्वाचं आहे ना. त्यावेळेला वसवत्या म्हणतात, बरं सांग नक्कीच गच्चीवर काय झालं? आता रम्या सांगायला सुरू करते, अगं आई, सकाळी मी ज्यावेळेला उठले ना त्यावेळेला गच्चीवर गेले आणि गच्चीवरचं पाहतोय तर काय, दार उघडं होतं. मी असं दार पुढे केलं, पाहतोय तर काय. एवढ्यातच वसवत्या म्हणतात, काय पार्थ रडत बसला होता? त्यावेळेला रम्या म्हणते, अगं नाही गाई. मग वसवत्या म्हणतात, मग काय झालं सांग बरं. त्यावेळेला रम्या म्हणते, अगं मी दार उघडून पाहिलं त्यावेळेला पार्थ तिथे नव्हताच. मी सगळीकडे शोधलं पण पार्थ कुठेच नव्हता. खूप शोधल्यानंतर फायनली तो मिळाला. त्यानंतर वसवत्या खूपच गमतीने हसत रम्याला म्हणतात, अखेर तो मला गच्चीवर मिळाला. नंतर रम्या म्हणते, अगं आई तुला कसं कळालं? आता वसवत्या चांगल्याच गमतीच्या मूडमध्ये आज असतात. आता त्या म्हणतात, अगं तूच मगाशी म्हटलीस ना की मी आणि पार्थने गच्चीवर वॉक केला. आता वसवत्या रम्याला म्हणत असतात, आता वसवत्या रम्याला चिडवण्यासाठी म्हणत असतात, तू ना बर्गर नाही तर बदाम खा बदाम. आता रम्या म्हणत असते, बरं ठीक आहे, तू मला चिडवत आहेस ना तर तू हा बर्गर खाऊच नकोस, दे इकडे माझा, मला मी खाते. आता वसवत्या, सॉरी, आता परत मी तुला असं म्हणत नाही असं म्हणत असते. आता वसवत्या म्हणतात, बरं ठीक आहे रम्या सांग गच्चीवर काय झालं? त्यावेळेला रम्या सांगायला सुरू करते, आई मी ज्यावेळेला दार उघडून आत गेले ना त्यावेळेला पार्थ त्याच्या विचारांमध्येच मग्न होता, म्हणजे त्याच्या झोनमध्ये होता आणि मी त्याच्याजवळ गेले आणि हात दुखत आहे असं नाटक केलं. म्हणजे त्याच्या समोर काव्याने माझा हात मुरगळला होता ना म्हणून उगीच नाटक केलं. आता रम्या वसवत्यांना सांगत असते, अगं आई, पार्थने स्वतः माझ्या हाताचा एक्सरसाइज करून घेतला. म्हणजे एक्सरसाइजच्या निमित्ताने काव्यना त्याने माझ्या हाताला स्पर्श केला. आई खरं सांगू का तुला, पार्थने कितीतरी दिवसांनी कितीतरी वर्षांनी माझ्या हाताला असा स्पर्श केला आहे. आणि खरं सांगू का, याच्या पाठीमागे मला एकच कळालं आहे की त्याला माझ्या हाताची काळजी वाटत होती. आता रम्या म्हणत असते, आई तुला खरं सांगू का, या काळजीचं रूपांतर मला प्रेमामध्ये करून घ्यायचं आहे, बस मग झालं तर. आता वसवत्या म्हणतात, रम्या तू जे सगळं बोलत आहेस ते बरोबर आहे पण हे बोलायला सोपं वाटत आहे. आता वसवत्या रम्याला सांगत असतात, ती मांजर तुझं हे स्वप्न पूर्ण होऊ देईल का? काल बघितलं नाहीस का तू पार्थच्या आडवी गेल्याबरोबर कशी वस करून तुझ्या अंगावर आली होती ते? आता वसवत्या म्हणतात, रम्या तुला खरं सांगू का, मला त्या काव्याची खरोखर भीतीच वाटते बघ. आता वसवत्या रम्याला म्हणत असतात, रम्या तुला खरं सांगू का, मला तर त्या काव्याची कधी कधी भीतीच वाटते बघ. त्यानंतर रम्या थोडीशी चिडते आणि म्हणते, आपण जर तिला असं घाबरत राहिलो ना तर ती आपल्याला घाबरतच राहील. ती जर त्या बोकेची मांजर असेल तर मी सुद्धा वागीन आहे, मी सुद्धा शांत बसणार नाही. आता त्या काव्याला मी या घरात परत येऊच देणार नाहीये. काल आली होती ती या घरामध्ये, खरं मी आता वॉचमनला सांगूनच ठेवणार आहे, तिला इथून पुढे घरामध्ये सोडायचं नाही. आता ही रम्या वसवत्यांना म्हणत असते, आई तू एक काम कर, मामाकडे पार्थच्या डिवोर्सचा आणि माझ्या लग्नाचा विषय काढ. त्यावेळेला वसवत्या म्हणतात, काय रम्या किती उतावळेपणा करते? आता इथे वसवत्या रम्याच्या लग्नाची स्वप्न पाहत असतात आणि म्हणत असतात, वर्षाच्या शेवट या चौघांचं नातं तुटण्यामध्ये झालं. आता वसवत्या रम्याच्या लग्नाचं स्वप्न पाहत असतात आणि म्हणत असतात, वर्षाच्या शेवटी या चौघांचं नातं तुटलं आहे आणि आता पुढील वर्षाची सुरुवात तुझ्या आणि पार्थच्या लग्नाने होईल. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये जीवा खोटं आजारी पडण्याचं नाटक करत असतो आणि मानिनी स्पीकरवर फोन टाकून नंदिनीशी बोलत असते आणि नंदिनीला म्हणत असते, अगं नंदिनी, जीवा खूपच आजारी पडला आहे, थोडीशी घरी येऊन जातेस का? त्यावेळेला जीवा उगीच खोकल्याला नाटक करत असतो. आता नंदिनी मानिनीला म्हणत असते, खरं सांगू का आई, मला जीवांना भेटायचंच होतं. आता यानंतर काव्याने पार्थसाठी खूप छान गिफ्ट पाठवलेलं असतं आणि ते घेऊन डिलिव्हरी बॉय येतो. त्याला पार्थ म्हणत असतो, मी तर कोणतंच गिफ्ट मागितलं नाहीये. त्यावेळेला काव्या पार्थला फोन करून म्हणत असते, तुम्ही माझ्यासाठी डिलिव्हरी बॉय बनून आला होतात आणि आता मी तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे. त्यानंतर आता विक्रम इकडे खूपच चिडलेले असतात, म्हणजे रम्यावर आणि वसवत्यावर. तर विक्रम म्हणत असतात, तुम्ही दोघींनी आमच्या कोणत्याही भानगडीत बोलू नये असंच मला वाटत आहे आणि बरं झालं हे सगळं सत्य समोर आलं आहे, कधी ना कधी हे येणारच होतं. आणि मला एक कळत नाहीये, त्या पेनड्रॉय मध्ये नेमके हे फोटो कुणी घातले बरं? आता पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की विक्रमना या दोघींवर संशय तर आलेला नाही ना. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.